Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. की एकीकडे भाजप होती, ज्या भाजपने मोहिते पाटलांना सोबत घेतलं आणि त्यांना 2019 नरेंद्र मोदींच्या सोबत वगैरे आणलं. त्यांचा फोटो मी आत्ता मगाशी घरात पण पाहिला मोदींसोबतचा. आणि आता तिथून राजकीय परिस्थिती जरी बदललेली असली तरी नेत्यांचे ते वारंवार बदलणारे स्टँड असतात. त्याच्यातून तुम्ही समर्थक म्हणून तुम्हाला काही बदल वाटतो का सगळ्यामध्ये, किंवा तुमच्या नेत्यांनी वारंवार स्टँड बदलले नाही पाहिजेत असं वाटत नाही का तुम्हाला? तुम्हाला एक सांगू का, माननीय शरद पवार साहेब भारतात का जगात 2 नंबरला 2 मोडतात साहेबांनी. माननीय पवार साहेबांनी विश्वास बोलतो ना, मी बोलतो ना, मला काही प्रॉब्लेम नाही ना, बोलतो ना. साहेबांनी विश्वास ठेवलाय दादांवरती की साहेबांना काही माहिती असल्याशिवाय दादांनी भैया साहेबांना तिकीट दिल्याशिवाय मी एवढंच बोलू शकतो. तुम्ही समर्थक आहात मोहिते पाटलांचे, तर तुम्हाला काय वाटतं की काय गोष्ट बघितली असेल आणि त्यामुळे विश्वास ठेवला? तुम्हाला एक सांगू साहेब, मी लय मोठं बोलत नाही. पाळण्यातलं 8-9 महिन्यातलं बाळ असताना बाई असेल लय बोलत नाही. 1 ते 35 येणार भैया साहेब, 1,35,40,000 रुपयाने लीड येणार. तुम्ही असं म्हणताय की भैया साहेबांकडे काहीतरी पवार साहेबांनी पाहिलं असेल म्हणून, तर तुम्ही समर्थक म्हणून तुम्हाला कशी ती गोष्ट माहिती असू शकते की आपल्या नेत्यामध्ये नक्की काय आणि जे पवार साहेब ऑब्झर्व करतायत? आज तुम्ही सांगा, दादा ह्या सोलापूर जिल्ह्याला 5 वर्ष दादांचे सत्तेत नव्हते. दादा हा सोलापूर जिल्ह्याची काय परिस्थिती, पण ते भाजपसोबत होते आणि भाजप 2.5 वर्ष सत्ता, तर भाजपची सत्ता असली तरी दादांना काहीच भेटलं नाही. काय नाही भेटले. आज दादांना भेटलं काहीच नाही. दादा साहेब देवेंद्र फडणवीस साहेब संग होते, मोरेंद्र साहेब संग होते, काहीच नाही दादांना भेटले. दादांनी मला सांगा निंबाळकरांना 1 लाखाच्या वर काहीतरी लीड दिलं. हे भाजप म्हणजे बीजेपी सरकारने आमचे कार्यकर्त्यांचे दादांची पण फसवणूक केली आणि दादांची पण फसवणूक. आमची अपेक्षा होती, आमच्या भैया साहेबांना अपेक्षा होती, आम्हाला तिकीट भेटायची अपेक्षा होती. जे निर्णय घेतलाय ना दादांनी, आम्ही योग्य घेतला. आम्ही कार्यकर्ता आहे म्हणतो, आम्ही दादांना लय मोठं बोलत नाही. मी सामान्य कार्यकर्ता आहे, आम्ही लय मोठं बोलत नाही. भैया साहेब 1,35,40,000 रुपयाने माढा तालुक्यातून मतदारसंघातून निवडून. ठीक आहे, तुम्ही समर्थक म्हणून अत्यंत विश्वास दाखवताय. तुम्ही कुठून आलात, मला तुमचं नाव सांगा. नितीन सावंत, मी मोहिते पाटील समर्थक आहे. आणि तसे पाहिलं तर आता किती वर्ष मोहिते पाटलांसोबत तुम्ही? आता माझं वय 34 वर्ष आहेत. माझी पहिली 4 वर्ष सोडून दिली तर मी 30 वर्ष झाले कंटिन्यू मी मोहिते पाटील, आमची 3री पिढी मोहिते पाटील परिवार बरोबर आहे. बरं, मला हे विचारायचं आहे. आता होते समर्थक हे म्हणतात भाजपने फसवणूक केलेली आहे मोहिते पाटलांची. जर भाजप अशा पद्धतीने वेगवेगळ्या नेत्यांची फसवणूक करत असेल, असं जर समर्थकांमध्ये आता रोष असेल, तर अशावेळी शरद पवार हाच ऑप्शन तुम्हाला बेटर का वाटतं? म्हणजे बाकी उद्धव ठाकरे आहेत, आणखी तुम्हाला काँग्रेस सारखा ऑप्शन उपलब्ध आहे. अशावेळी तुम्हाला शरद पवारांसोबतच गेलं पाहिजे असं काय वाटतं? कारण तुम्ही म्हणता 34 वर्ष आहेत आणि तुम्ही म्हणजे जवळपास 30 वर्ष समर्थक आहात. बरोबर. कसं झालंय, शरद पवारांचं पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी वर्चस्व आहे आणि आमच्या नेत्यामध्ये आता नाही आपण वर्चस्व कशा अर्थाने? कारण सगळ्यात जास्त आमदार तर अजितदादा घेऊन गेले. नाही, अजितदादा जर सगळ्यात जास्त आमदार घेऊन गेले, पण सहानुभूतीची लाट पवार साहेबांकडे आहे सध्या चालू परिस्थितीला पाहिली तरी. आणि त्यामुळं पवार साहेबांचं नेतृत्व पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी लोक मानतील. आमदार सध्या कशासाठी गेले, त्यांच्या मागे ईडी सीडी काय तर कार्यक्रम कारण आहेत. त्यामुळे कोणीही कोणासाठी स्वतःच्या वाचनासाठी जाणं शक्यच आहे. पण आमच्या मागे तसं ठासून काहीच नाही ना. आम्ही खंबीर कणखर नेतृत्व आहे, हाडामासाचे आम्ही म्हणजे हे आहे. आमच्या मागे काहीच नाही असं कुणाचं लिचुपचं देणं नाही काय. ज्यावेळी साखर कारखान्यात म्हणजे 2019ला मग तुम्ही इतके वर्ष फॉलो करताय आता मोहिते पाटलांच्या, म्हणजे दादांच्या तुम्ही पाठीशी आहात. 2019ला मग भाजपसोबत जाण्यामागची कारणं काय होती? ती ईडी वगैरे अशी कोणती कारणं नव्हती का? 2019ला आम्हाला आमच्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना अजित पवार गटाकडून आम्हाला जाणीवपूर्वक म्हणजे त्रास होत होता. विनाकारण पाठीमागे जायचं, विनाकारण पाठीमागे ढकललं जायचं. त्यामुळे आम्ही त्यांना कंटाळलो होतो अजित पवार गटाला फक्त. त्यामुळे आम्ही फक्त पक्षप्रवेश केला, नाईलाज असतो. 2019चा पक्षप्रवेश, किंवा आपण असं म्हणू 2019ची जी सगळी राजकीय चालू होती ही नाईलाज होती. पण आता अशी काय परिस्थिती नाही, आता स्वेच्छेने आणि तुतारी हातात घेतलेली आहे. तुम्ही या इकडे, बरं तुम्ही कुठून आलात मला सांगा. नाव काय आपलं? गणेश उत्तम पारचे. किती वर्ष झाले तर तुम्ही इथे समर्थक म्हणून? माझं वर्ष 27 आहे. मग 4-5 वर्ष म्हणजे 20 वर्ष तर आहे समर्थक. 27 वर्ष आहे. आणि म्हणजे आता काय नोकरी करता की तुमचा उद्योग? नाही, उद्योग शेतीच आपले. शेती करता. किती एकर शेती? शेती नाही, फक्त मोलमजुरी करून. मोलमजुरी करता? मला आता सांगा, मोलमजुरी करता तुम्ही, आता असे किती जण तुमच्यासोबत आले जातात? जवळजवळ आमच्या 4 गाड्या आलेत.
4 गाड्या आलेत मोठे. म्हणजे 40 जण तरी आलेत का? 40 9 60 70 कार्यकर्ते आलेत. तुमच्या वयाचे किती जण आहेत? माझ्या वयाचे कमीत कमी 20-25 जण असतील. आता मला सांगा, तुम्ही इतक्या वर्ष तालुक्यात आहात बरोबर, इतक्या वर्षात साधारण तुम्ही ज्या व्यक्तीला मतदान करता त्या व्यक्तीकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होणं अपेक्षित असतं. आत्तापर्यंत म्हणजे तुमचं शिक्षण काही असलं तरी सुद्धा तुम्हाला एखादा रोजगार उपलब्ध करून देणं, नोकरी धंद्याला लावणं किंवा स्थानिक पातळीवर तुम्ही समजा शेती करत असाल तर तिथल्या गोष्टी नीट स्थावर होणं, याची नैतिक जबाबदारी तुमच्या नेत्याने घेणं अपेक्षित असं तुम्हाला वाटत नाही का? हो घेतलीच ना आमच्या नेत्यांनी. हो आम्हाला कुठलीच अडचण नाही. पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो किंवा ग्रामपंचायत असो, तिथं आमचं काम एका फोनवर काम होतं. हा एका फोनवर तुमचं काम? हो एका फोनवर काम होतं. शिक्षण किती आपलं? शिक्षण 7वी. हरकत नाही. पण मला असं म्हणणं होतं की तुमच्या एका फोनवरती काम होतं, पण तुम्ही अजूनही मोलमजुरी करता. याच्यापेक्षा काही शाश्वत उद्योगधंदा असेल तो करणं अपेक्षित आहे, जेणेकरून तुमच्या पुढच्या पिढ्या सुद्धा चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळात राहतील. म्हणजे तुम्ही केलं का तुमच्या पुढे ते सहन नाही करावं लागणार, त्या गोष्टी सोसाव्या नाही लागणार. तर मग यासाठी तुमच्या नेत्यांकडून अपेक्षा काय आहेत? कारण तुम्ही इतके वर्ष पाठीशी दादांच्या. यासाठी ते मोर्चा करणार ना जे धोरण, हा त्यासाठी तर एवढी तयारी चालली. ओके, म्हणजे पवारांसोबत गेल्यानंतर ही तयारी? हो त्यासाठी तयारी आहे ना. माढा लोकसभेत आपला माणूस आपला खासदार होणारच ना, प्रश्नच नाही. पण मग त्यांच्याच घरातला एक माणूस भाजप सोबत राहायला चालणार आहे? अहो त्यांच्या घरात म्हणजे ते शेवटी आता पक्षासाठी आहेत, शेवटी इकडे येणारच ना. दादा म्हणजे दादाच आहेत ना. इकडे येणार म्हणजे ते पण येणार ना, प्रश्नच नाही. तुम्ही कुठून आलाय मला सांगा? इथलंच आहे, अकलूज. किती वर्ष झाले आता सपोर्ट करताय? लहानपणापासून आहे, 27 वर्ष झाली. काय उद्योगधंदा आहे? वर्कशॉप आहे, मेकॅनिकल आहे. मला सांगा, म्हणजे तिकडे खडसेंच्या बाबतीत पण असंच झालं की खडसे भाजपसोबत गेले, पण त्यांची ज्या मुलगी आहे खडसेंची, रोहिणी खडसे, या राष्ट्रवादीत राहिल्या. रक्षा खडसे सून आहेत त्यांच्या, त्या तिकडे परत भाजपसोबत आहेत. आता तर कॅन्डिडेट म्हणून लढत आहेत त्या. इकडे मोहिते पाटलांकडे जर आपण पाहिलं तर एक जण विधान परिषदेवरती आमदार आहे ज्यांचे भाजपसोबत संबंध आहेत, आणि दुसरीकडे आता इकडे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश सुरू आहे, जे राष्ट्रवादी आणि भाजप पूर्ण विरोधात आहेत. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे थेट लढा देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार अशा पद्धतीने समर्थकांमध्ये आता सुरू झाला आहे. अशा वेळी 2 दगडावर पाय ठेवणं हे कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं? कितपत योग्य म्हणजे सहानुभूतीची लाट आहे पवार साहेबांसोबत. आणि 5 वर्षाचे नुकसान झाले मोहिते पाटलांचं जे भाजपसोबत जाऊन, त्याचे उणीव भरून काढण्यासाठी हा पक्षप्रवेश महत्त्वाचा वाटतो. तुम्हाला तर अपेक्षा आहेत की जर मोहिते पाटील आता परत खासदार झाले तर जे भाजपने फसवणूक केली ती इकडे होणार नाही? हो, महाराष्ट्राची फसवणूक केली भाजपने. कसं काय? 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा एकदा मोदी साहेब म्हणले आदल्या दिवशी, 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा राष्ट्रवादीने केला. दुसऱ्याच दिवशी अजित पवारनी पक्ष फोडला, सगळ्या गोष्टी शपथ घेतली. आदर्श घोटाळा केला काँग्रेसनं, अशोक चव्हाणनी, ते बी परत भाजपसोबत गेले. म्हणजे धोतल्या तांदळासारखे सगळे भाजपमध्ये होतात. म्हणजे ज्यांचं काहीच म्हणजे चांगलं अस्तित्व असताना या सोलापूर जिल्ह्यात भाजपची किती ताकद होती 5 वर्षाखाली. 2 आमदार सोडले तर सोलापूर देशमुख बंधू. पण माझं असं म्हणणं आहे की हे आपणच सगळे मतदार आहोत ना, की ज्यांनी सोलापूरमधलं नेतृत्व बदललं, ज्यांनी सोलापूरमध्ये भाजप हवा म्हणून त्या पद्धतीने मतदान केलं. मग तुमच्या आमच्यातलीच माणसं ना ही सगळी जी करतायत. मग आता तुमच्या आमच्यातल्या माणसांना हा बदल का हवा असं वाटतं आणि भाजप का नको हे प्रायमरीली का वाटतं? मला प्लीज तुम्हीच ह्याचं उत्तर द्याल. आदरणीय रणजितदादांनी ज्यावेळेस स्टार्टला त्यांनी प्रवेश केला त्यावेळेस त्यांची एकच धोरण होतं की कृष्णा भीमा स्त्रीकरण योजना कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यावेळेस त्यांनी केली. पूर्ण हिने मोठे दादांनी तिचं 25 वर्षापूर्वी त्यांनी उद्घाटन केलं. नंतर त्या भाजपच्या काळात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी ते नंतर मागं पडलं. पुन्हा भाजपच्या काळात पुन्हा नंतर आदरणीय मोठे दादांनी, आदरणीय विजयदादांनी, रणजितदादा साहेबांनी जेवढं कार्य केलं आतापर्यंत माझ्या हातीत आतापर्यंत कुठल्याही आमच्या सोलापूर जिल्ह्यात कुठल्याही आमदार किंवा खासदारांनी कुठले काम केले. आणि ह्या खासदारा बाबतीत बोलायचं म्हणलं, निंबाळकर बाबतीत बोलायचं म्हणलं तर तो नापास खासदार आहे. नापास खासदार त्याने काहीच केलं नाही. तासाला हजार कोटी घेतात. आपले सहकारी आपल्यासोबत पुन्हा आता इथे येतील. सगळे मोहिते पाटील समर्थक आहे, आपण त्यांच्याशी बोलतोय. त्यांच्यात एक गोष्ट कॉमन आहे, ते म्हणतात भाजपने फसवणूक केली मोहिते पाटलांची. मुद्दा हा आहे की ते समर्थक आहेत, ते हे म्हणणं फार स्वाभाविक आहे. पण धैर्यशील मोहिते पाटलांवरती, म्हणजे मोहिते पाटलांच्या घराण्यामध्ये 5 वर्ष एका व्यक्तीला
परिषद मिळाली, त्यानंतर कदाचित साखर कारखान्याचा आपण मगाशी उल्लेख केला, जे खरं आहे की ते कर्जावर रक्कम त्यांना तेवढी अदा झाली राज्य शासनाकडून. माझं म्हणणं असं आहे, फसवणूक केली ही भावना कॉमन आहे. आता फसवणूक केली ही भावना जर कॉमन आहे तरी ह्यांना शरद पवार हा सगळीकडे पर्याय दिसतोय. आणि मग त्यामुळे आपण असं म्हटलं पाहिजे का की येस, भाजप येणाऱ्या काळात ह्या सगळ्या ठिकाणी श्रिंक होईल असं दिसतंय, म्हणजे आणखी आकुंचन पावेल, भाजपचा जो विस्तार झाला तो आणखी कमी होईल. आता तसं जर बोलायचं म्हटलं तर आमदारांची जी ताकद आहे सध्या भाजपच्या महायुतीमधून ती जास्त आहे. त्यामुळं प्रत्येक मतदारसंघामध्ये ताकद आहे. त्यामुळं निवडणूक कशी होईल, ही लढत कशी होईल हे सांगता येत नाही. मात्र आत्ता या प्रत्येकाने जी भावना व्यक्त केली ती वास्तव आहे. कारण का विजयसिंह मोहिते पाटील हे स्टँडिंग खासदार होते 2019. त्यांना ती स्वतः जागा सोडली होती. त्यांचा पुढच्या म्हणजे 24ला विचार करणं गरजेचं होतं. त्यांना जर उमेदवारी मागितली तर ती दिली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे जो त्यांना त्रास झाला तोच भाजपमध्ये व्हायला लागला, ती एक आहे. आणि ह्या अशा अनेक गोष्टी आहेत. आणि विकासाच्या बाबतीत जी काही लोक म्हटले तर त्यामध्ये कसं झालेलं आहे की 3 वर्ष कोविडमुळं खासदारांना निधी मिळाला नाही. आणि खासदाराचा निधी हा सर्व मतदारसंघात पुरेल अशी परिस्थिती नाही. आणि जी कामं केली ती मोठी आहे. म्हणजे कृष्णा भीमा स्थिरीकरण मोहिते पाटलांचीच योजना होती, त्याचं नाव फ्लड डायव्हर्शन केलं, त्यात देखील त्या श्रेयवाद झाला. अशा अनेक गोष्टी आहेत. हे जे समर्थक बोलत आहेत ते वास्तव आहे. मात्र लढत ही अटीतटीची होणार आहे. कारण का एवढं कॅज्युअली घेऊन चालणार नाही. या ठिकाणी महायुतीमध्ये सर्व आमदारांची ताकद आहे आणि या ठिकाणी नाराज लोक आणि मोहिते पाटील समर्थक अशी ताकद आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही लढत कशी होईल आणि काय होईल निकाल लागल्यानंतरच आपण निश्चित सांगू शकतो. अगदी खरं आहे. म्हणजे इथे मोहिते पाटलांचे समर्थक असतील किंवा माझा स्वतःचा सहकारी इथे आपल्यासोबत आहे, जो इथले माढा आणि सोलापूरचे सगळे ॲनालिसिस सांगतोय. 2-3 गोष्टी महत्त्वाच्या या ठिकाणी सगळ्या आहेत या समर्थकांमध्ये. त्यांचं स्पष्ट मत आहे की मोहिते पाटलांची पूर्णतः गेल्या 5 वर्षात भाजपने फसवणूक केलेली आहे आणि त्या फसवणुकीमुळेच मोहिते पाटलांना शरद पवार हा ऑप्शन बेटर वाटतोय राजकीयदृष्ट्या. आणि अर्थात मोहिते कुटुंबीय जे राजकारणाच्या मुख्य परिघापासून थोडंसं आता बाजूला झालेलं आहे, त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी सुद्धा हा अत्यंत महत्त्वाची स्टेप असू शकते. थोड्याच वेळात पक्षप्रवेश या ठिकाणी पार पडतोय. 16 तारीख महत्त्वाची आहे. पण शरद पवारांनी आज मोहिते पाटलांची भेट घेऊन एका दगडात 2 पक्षी मारले का, तुम्हाला काय वाटतं सांगा. कारण प्रणिती शिंदे आतमध्ये आहेत, त्याच्या आधी सुशीलकुमार शिंदे सुद्धा येऊन गेले. त्यामुळे एकीकडे सोलापूर, दुसरीकडे माढा आणि दोन्ही मतदारसंघातली कॉमन गोष्ट ते म्हणजे भाजप विरोधातल्या लढाई. या सगळ्यामध्ये पवारांनी एक पाऊल पुढे टाकलं का असं तुम्हाला वाटतं का? कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा मुंबई तक.